तर पुन्हा एकदा आजच्या शॉर्ट मिनी ब्लॉगमध्ये मी नीलांबरी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या फुल टाईम बिझनेस हा फूड बिझनेस हा निवडलेला आहे. तर माझ्या ज्या विकेंडच्या ऑर्डर्स असतात किंवा सॅटर्डे संडेच्या ज्या ऑर्डर्स असतात स्नॅक्सच्या किंवा नाश्त्याच्या ऑर्डर्स म्हणू शकता तुम्ही, तर त्या तुमच्यासोबत अगदी शॉर्टली शेअर केलेले आहेत की त्याचं पॅकिंग किंवा कशाप्रकारे मी डिलिव्हर करते. अगदी थोड्यापासून सुरुवात. तुम्ही जर नवीन असाल ना तरी कोणतीही गोष्ट करताना अजिबात लाजायचं नाही आणि कष्ट हे केल्यानंतरच हळूहळू तुम्हाला फायदा मिळत जातो. आणि एकदम लहानशा ऑर्डरपासून म्हणजे 1-1, 2-2 ऑर्डरपासून जरी तुम्ही स्टार्ट केली तर हळूहळू मोठ्या ऑर्डरपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तर आज मी तुमच्यासोबत आप्पे आणि चटणी. आता तुम्ही म्हणाल की आप्पे आणि चटणी काय आम्ही तर घरीच करतो, पण बऱ्याच जणांना काही ऑफिसच्या ठिकाणी किंवा काही वर्किंग असतात तर त्यांना तिथं ते अवेलेबल होत नाही. त्यांना पर्टिक्युलर टाईम लिमिट असतं, त्यावेळेस त्यांना गरज पडते घरच्या नाश्त्याची. तर अगदी घरगुती नाश्ता म्हणजे ज्याप्रमाणे आपण घरामध्ये करतो, आपल्याला खाण्यासाठी करतो, अगदी त्याचप्रमाणे मी तो डिलिव्हर केलेला आहे. आप्पे आणि चटणी कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला याचा छोटासा स्टार्ट करायचं असेल तर तुम्हीही एक पाऊल पुढे टाकून नवीन स्टार्टअप करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कष्ट करायला लाजायचं नाही आणि कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही. मध्ये मी नीलांबरी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे संडे आणि आज आहे आप्पे आणि गरमागरम आप्पे आपण पॅकिंग करून घेऊयात. फ्रीजमधले आप्पे, उत्तप्पा आणि लोणी स्पंज डोसा यासाठी एकच बॅटर वापरतात, तर ते घरी बनवलेलं आहे, होममेड फ्रेश, आणि हे पॅकिंग केलेलं आहे. त्यानंतर हे मसाला आप्पे किंवा व्हेजिटेबल्स आप्पेही बनवलेले आहेत. तुम्ही यामध्ये भरपूर व्हरायटी करू शकता. त्यानंतर ओल्या नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची ही चटणी एकदम छान टेस्टी लागते. आणि तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं लोकांना प्रोव्हाइड केलं तर ऑर्डर्स तुमच्या कुठेही जाणार नाहीत आणि ऑर्डर तुमच्या कंटिन्यू सुरू राहतील. अगदी घरात मी जसं करते त्याप्रमाणेच. सोबत मध्ये चहा केलेला होता. त्यानंतर हे आप्प्यांची पॅकिंग. सगळ्यात आधी नैवेद्य हा देवाला गेलाच पाहिजे. त्यावरती तुळशीचं पान. कोणताही पदार्थ केला तरी सगळ्यात आधी देवाला ठेवणं मस्ट आहे. आणि त्यानंतर चहा. तर चहाचं काम मिस्टरांकडे असतं, तर त्यांची ड्युटी बघून त्यांना जमलं असं ते करतात. नंतर उत्तप्पा आणि बटाट्याची भाजी. जाळी बघू शकता किती छान अशी पडलेली आहे आणि छान अगदी घरात करतो मी. जसं घरात मुलांना देते तशाच प्रकारे ऑर्डर्सही प्रोव्हाइड करते. त्यामुळे ह्या ऑर्डर्स रिपीटेड होतात आणि कस्टमरही रिपीटेड असतात. तर सांगू शकता कसा झाला आहे लुसलुशीत ऑनियन उत्तप्पा. कुठलाही पदार्थ हा चांगलं मटेरियल वापरून केला तर अगदी चांगला उत्तम चवीचा होतो. कंजूसपणा करायचा नाही.